गुड मॉर्निंग. आजच्या LSMच्या लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज कालच्या लेक्चरला आपण 4th युनिट स्टार्ट केला होता आणि त्यातला पहिला चॅप्टर कंप्लीट केला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन लॉजिस्टिक. म्हणजे आयटीचा लॉजिस्टिक मध्ये कसा वापर केला जातो या संदर्भात आपण माहिती घेतली मागच्या चॅप्टर मध्ये. नाव टुडे वी हॅव टू सी सेकंड चॅप्टर, 4th युनिटचा सेकंड चॅप्टर, मॉडर्न लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. अतिशय सिंपल आणि साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. लॉजिस्टिकचं मॉडर्न लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न या दोन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कन्सेप्ट ज्या मॉडर्न कन्सेप्ट आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. तर त्या आपण सुरुवातीला बघूया. सिनॉप्सिस मध्ये तुम्ही बघू शकता इथे गोल्डन क्वाड्रिलॅटरल लॉजिस्टिक पार्क्स, डीप वॉटर पोर्ट्स, डेडिकेटेड फ्लाइट कॉरिडॉर. नावावरून अतिशय हार्ड वाटेल पण अतिशय सिंपल आणि साधं आहे, त्यामुळे अजिबात घाबरण्याचं कारण नाही. इनलँड कंटेनर डिपॉट्स, मॅरीटाईम लॉजिस्टिक, डबल स्टॅक कंटेनर्स, युनिट ट्रेन्स आणि कोल्ड चेन स्टोरेज. ओके, सो तर आपल्याला जवळपास 7-8 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. तर आपण सुरुवातीला बघूया मिनिंग ऑफ लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा आपल्याला स्टडी का करायचा आहे ते एक तुम्हाला इथे कळेल. कुठलीही कंट्री असेल तर त्या कंट्रीची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते तर ती होण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर लॉजिस्टिकल इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यामुळे होऊ शकते किंवा त्यामध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात त्या पॉसिबिलिटीज आपल्याला आता इथे बघतोय आपण. सो मिनिंग ऑफ लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. So it includes various facilities like a transport infrastructure, site infrastructure and logistical real estate infrastructure, यानी कि logistics parts. Okay, so a golden quadrilateral means what? First concept. आता यामध्ये सांगितलं की इट इज अ नेटवर्क ऑफ हायवे कनेक्टिंग इंडियाज 4 टॉप मेट्रोपॉलिटन सिटीज. म्हणजे काय की हा नेटवर्क जो आहे गोल्डन क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात, तर याच्यामध्ये काय केलंय की जे इंडियामध्ये 4 सिटीज आहेत मेट्रोपॉलिटन सिटीज, त्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, त्यांना जोडणारा हा काय आहे हायवे आहे आणि त्याला काय म्हणतात की quadrilateral. Okay, so it is the largest highway project in India. हा इंडिया मधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे की प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले अटल बिहारी वाजपेयी तर त्यांनी ह्याची सुरुवात केली ह्या प्रोजेक्टला 6 जानेवारी 1919 ला. Okay, so golden quadrilateral project was launched in 2001. Actually हा लॉन्च कधी झाला 2001 मध्ये झाला and the whole project started in operations in 2012. म्हणजे किती पिरियड गेला बघा. 1999 ला ऍक्च्युली ह्याची कन्सेप्ट पुढे आली ह्या प्रोजेक्टची. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट लॉन्च केला 2001 ला. जवळजवळ 10 ते 12 वर्षांचा 10 ते 11 वर्षांचा पिरियड गेला आहे आणि त्यानंतर 2012 ला याच्यावरचं ऑपरेशन काय झाले स्टार्ट झाले, म्हणजे हा प्रोजेक्ट ऍक्च्युअली सुरू झाला. सो द ओव्हरऑल लेंथ ऑफ क्वाड्रिलॅटरल, आता याची लेंथ किती, हा जो हायवे आहे 5846 किलोमीटर. तुम्हाला याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने याचे जे मेन पॉइंट्स आहेत की फाउंडेशन कोणी केलं किंवा हे तुमच्या लक्षात राहिलंच. अटल बिहारी वाजपेयी सगळ्यांच्या लक्षात राहू शकतात. सो कन्सिस्टिंग ऑफ 4 6 लेन एक्सप्रेस हायवेज, म्हणजे किती 6 लेनचा तो हायवे होता, 4 up to 6 लेनचा. The whole project was estimated to cost 60,000 crores. ऍक्च्युअली एस्टिमेट कितीचं काढलं होतं की 60,000 करोड या प्रोजेक्ट साठी लागू शकतात, बट एंटायर प्रोजेक्ट वॉज कम्प्लिटेड ऍट अबाउट हाफ ऑफ द एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे जी तुम्ही कॉस्ट एस्टिमेटेड म्हणजे काय की तुम्ही काढली होती, बजेट काढलं होतं, त्यानुसार त्या 60,000 करोड पेक्षा हाफ प्राइस मध्येच काय झालं की हा प्रोजेक्ट कमी कम्प्लीट झालेला आहे. सो कॉस्ट कमी लागलेली आहे ते. आणि एफिशियंट रोड नेटवर्क इज एसेन्शियल फॉर लार्ज कंट्री and
like India to maintain national integration and socio-economic development. आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची म्हणजे काय की आपल्याकडे त्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्टच्या फॅसिलिटीज असणं गरजेचं आहे. ते आपण केव्हा करू शकतो जर आपल्याकडे त्या पद्धतीची फॅसिलिटी असेल, आपल्याकडे रोड कनेक्शन असेल किंवा नेटवर्क असेल तसं स्ट्रॉंग प्रॉपर, तर आपल्याला ह्या नॅशनल हायवेचा किंवा जे काही नॅशनल हायवे आपण तयार केला तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो की अशा पद्धतीचे एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रॉपर करू शकतो ज्याचा आपल्या सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर काय होतं इम्पॅक्ट होतो. सो these highways together account for just 2% of the country's total road infrastructure, but they carry 40% of the total national traffic. म्हणजे ऍक्च्युअली इथे त्यांनी काय सांगितलंय की हा हायवे जो आहे 2% ऑफ द कंट्रीज टोटल रोड इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे कंट्रीमधले जेवढे टोटल रोड्स आहेत त्यापैकी 2% रोड हा यूज म्हणजे बनवलेला आहे. पण त्याच्यावर जी काही ट्रॅफिक आहे ती 40% आहे टोटल नॅशनल ट्रॅफिकच्या, म्हणजे याचा वापर जास्त प्रमाणात होतो. सो याचा बेनिफिट्स काय मिळतात बघा, बेनिफिट्स वरून तुम्हाला अंदाज येईल. इट फॅसिलिटेट्स बेटर अँड फास्टर ट्रान्सपोर्ट नेटवर्क बिटवीन मेनी मेजर सिटीज अँड पोर्ट्स. म्हणजे आपल्याला सगळ्यात फास्ट जो मोड आहे ट्रान्सपोर्टेशनचा तो याच्यामुळे अवेलेबल होतो, कारण की मेन सिटीज आहेत, मेन पोर्ट्स आहेत त्या कंट्री मधले, तर तिथे आपल्याला काय करता येतं अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी असल्यामुळे पोहोचता येतात, आपले प्रोडक्ट्स जाऊ शकतात, इझिली फास्टली जाऊ शकतात. सो इट फॅसिलिटेट स्मूदर मुवमेंट ऑफ प्रोडक्ट्स अँड पीपल विद इन इंडिया. म्हणजे त्यामुळे काय झालं की फक्त प्रोडक्टचीच नाही तर जी काही मुवमेंट आहे पीपल सुद्धा एका कंट्री सिटी मधून दुसऱ्या पोर्ट पर्यंत किंवा पोर्ट पासून सिटी पर्यंत इझिली काय करू शकतात, मुवमेंट करू शकतात. इट एनेबल्स इंडस्ट्रियल अँड जॉब डेव्हलपमेंट अँड इन स्मॉलर टाउन्स थ्रू ऍक्सेस टू मार्केट्स. म्हणजे इथे आपल्याला डेव्हलपमेंटसाठी चान्स मिळाला, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, जॉब डेव्हलपमेंट असेल, त्यासाठी आपल्याला काय झालं की मार्केटला ऍक्सेस मिळाला. सो इट प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटीज फॉर फार्मर्स थ्रू बेटर ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्रोड्यूस फ्रॉम द ऍग्रिकल्चर लँड टू मेजर सिटीज. म्हणजे आता जर शेतात एखादं अन्नधान्य पिकत असेल, ऍग्रिकल्चर लँड म्हणजे काय की जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी पिकतात तर त्या तुम्हाला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कुठल्या सिटीमध्ये जर न्यायच्या असतील तर इझिली तुम्ही त्याचं ट्रान्सपोर्टेशन करू शकता. म्हणजे फार्मर्ससाठी ही एक बेटर काय झाली फॅसिलिटी झाली आणि ज्यामुळे त्यांचे प्रोडक्ट्स काय होऊ शकतात, पोहोचू शकतात वेगवेगळ्या मार्केटला. सो नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हा प्रोजेक्टची एक डायग्राम दिली बघा, जो हा बोल्ड केलेला तुम्हाला लाईन्स दिसतात त्या कशा पद्धतीने कनेक्टेड आहेत, कुठल्या कुठल्या सिटीला आहे, कुठल्या पोर्टला आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. अगदी आरामात तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता, लेक्चर संपल्यावर सुद्धा त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. ह्या बोल्ड लाईन्स आहेत बघा, माझा कर्सर जिथे आहे त्या पद्धतीने हे कनेक्शन आहे. हा हायवे नेटवर्क आपलं जे आहे हायवेचं ते त्या पद्धतीने बनवलेलं आहे, कन्याकुमारी पासून आहे बघा इथून. सो तुम्ही हे बघू शकता. सो इथे लॉजिस्टिक पार्क्स दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल पार्क्स आम्ही बघितले होते, पण लॉजिस्टिक पार्क ही नवीन कॉन्सेप्ट आहे. पार्क मध्ये कोणाला जायला आवडत नाही, तुम्हाला तर रोज जायला आवडतं, पण आता सध्या कोरोनामुळे कोणीही बाहेर पडायचं नाहीये. पार्क हे आपण फक्त स्वप्नामध्येच बघायचं आहे. आपण आज लॉजिस्टिकल पार्कचा स्टडी करूया, म्हणून तुम्हाला जरासा आनंद मिळेल पार्क विषयी माहिती घेताना की हे पार्क नक्की कसं आहे. आपण ज्या रेग्युलर पार्क मध्ये जातो तिथे कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज असतात, त्यामुळे आपल्याला कसा आनंद मिळतो. सेम ॲज इट इज लॉजिस्टिक पार्क आहे, तर लॉजिस्टिक पार्क मध्ये सुद्धा अशाच बेनिफिशियल थिंग्स असणार आहेत की ज्यामुळे तुम्ही काय करू शकणार आहात, प्रॉपर मॅनेजमेंट करू शकणार आहात, प्रॉपर तुम्ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकणार आहात आणि कस्टमरला सॅटिस्फाय करू शकणार आहात. ओके, so in this modern age of logistics, businesses are under pressure to reduce logistical cost and improve customer service. म्हणजे हे जे काही मॉडर्न स्ट्रक्चर आपण स्टडी करतोय लॉजिस्टिकचं, त्यांनी काय सांगितलं की बिझनेसेस काय करतात की अंडर प्रेशर टू रिड्यूस लॉजिस्टिकल कॉस्ट. म्हणजे ऍक्च्युअली आपण हा एक पार्ट आहे, जसं की आपण एक्झामला अभ्यास करणं मस्त आहे, मग अंडर प्रेशर काय करतो की अभ्यास करतो, तर यामध्ये आपला इंटरेस्ट तयार झाला पाहिजे आणि तो इंटरेस्ट तयार केला की ऑटोमॅटिक आपली जी एफर्ट्स आहेत ते कमी वाटायला लागतात. तसंच इथे आहे की अंडर प्रेशर कुठलंही काम करायचं नाही, आपल्याला कॉस्ट
रेड्यूस करायची लॉजिस्टिकल कॉस्ट आणि सर्व्हिस कस्टमरला काय करायची प्रॉम्प्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. तर मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, ऑल दीज रिक्वायरमेंट हॅव पुट ट्रिमेंडस प्रेशर ऑन डेव्हलपमेंट ऑफ लॉजिस्टिक पार्क. मग त्यासाठीच आपण ह्या लॉजिस्टिक पार्क तयार केलेले आहेत की ज्यामध्ये काय करू शकतो आपण की हे जे काही लॉजिस्टिकल कॉस्ट आहे ती रेड्यूस करू शकतो आणि कस्टमर सर्व्हिस improve करू शकतो. So logistical park are location which contains several types of firms and operations. म्हणजे आता यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या फर्म्स असणार आहेत या पार्क मध्ये. जसं की आपण घसरगुंडी आपण रेग्युलर पार्क मध्ये गेलो की वेगवेगळ्या टाईपच्या, मग किती उंचावरूनची किती छोट्या, म्हणजे अगदी छोटी मुलं असतील त्यांच्यासाठी वेगळ्या टाईपच्या फॅसिलिटी की ते एन्जॉय करू शकतील. तसं सेम इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या फर्म आहेत ज्यांचे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. त्या पद्धतीने काय केलेलं आहे ह्या पार्कची जी काही मांडणी आहे ती केलेली आहे. इट इन्क्लुड्स व्हेरियस लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर्स. म्हणजे इथे सर्व्हिस प्रोव्हायडर्स पण वेगवेगळ्या टाईपचे असणार आहेत. सो सच एज ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हायडर, वेअर हाऊसिंग सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे अशा पद्धतीची प्रोव्हिजन ह्या लॉजिस्टिक पार्क मध्ये केलेली असेल. सो इट इन्क्लुड्स फर्म्स दॅट प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू लॉजिस्टिक कंपनीज सच एज ट्रक मेंटेनन्स ऑपरेशन, सॉफ्टवेअर प्रोव्हायडर, स्पेशलाइज्ड लँड फर्म, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे यामध्ये ज्या फर्म्स आहेत ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, तर लॉजिस्टिक कंपनीज मध्ये कुठल्या कंपनीज असतील, कुठले ऑपरेशन्स त्यांच्या थ्रू केले जातील, तर ह्या पार्क मध्ये ट्रक मेंटेनन्स ऑपरेशन्स केले जातील, सॉफ्टवेअर प्रोव्हायडर्स असतील, स्पेशलाइज्ड लँड फर्म असतील, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर असतील. अशा पद्धतीने हा फर्म इथे काय केलेले असतील त्याचे प्रोव्हिजन केलेले असेल. सो लॉजिस्टिक पार्क इज वन स्टॉप शॉप फॉर ऑल लॉजिस्टिक नीड्स. म्हणजे इथे ऍट ए टाइम तुमच्या जेवढ्या लॉजिस्टिकल नीड्स आहेत त्या या पार्क मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला बाहेर कुठली सर्व्हिस घ्यायला जावं लागणार नाही. पार्क मध्ये ऑल थिंग्स असेल, मेंटेनन्स असेल, फायनान्स असेल, सॉफ्टवेअर्स असतील, म्हणजे एव्हरीथिंग इज देअर इन द पार्क. So these logistic park provide a series of value added supply chain. म्हणजे या लॉजिस्टिक पार्क्स मध्ये काय झालेलं असेल की सप्लाय चेन जी आहे ती सप्लाय चेन इफिशियंटली वर्क करेल. त्यामध्ये व्हॅल्यू ऍडेड सप्लाय चेन म्हणजे काय की ती प्रॉम्प्ट सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करेल अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज ऑल्सो. व्हॅल्यू ऍडेड सप्लाय चेन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज. बघा त्याचं एक स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे की ह्या लॉजिस्टिक पार्क मध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या फर्म्स असतील. डिस्टन्स बघा त्यांच्यामध्ये कसं आहे. पार्क मध्ये ज्या पद्धतीने प्रोव्हिजन असते की नाही जनरल पार्क मध्ये, तसंच इथे सुद्धा केलेली आहे. सो लॉजिस्टिकल पार्क ऑफर्स काय काय तुम्हाला मिळू शकते या पार्क मध्ये. स्ट्रॅटेजिक लोकेशन विथ गुड रोड, रेल अँड एअर कनेक्टिव्हिटी. या पार्क मधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला रोड कनेक्टिव्हिटी मिळेल, एअर कनेक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे हे लोकेशन अशा पद्धतीने चूज केलं जाईल ह्या पार्कचं. बरोबर. लार्ज अमाउंट ऑफ वेअर हाऊसिंग स्पेस ऍट अ प्लेस. तुम्हाला वेअर हाऊसिंग साठी जेवढी मॅक्झिमम प्लेस आवश्यक आहे तेवढी प्लेस तुम्हाला इथे या पार्क मध्ये अवेलेबल केली जाईल. स्पेस फॉर मल्टिपल क्लायंट्स अँड इंडस्ट्रीज अँड फॉर फ्युचर एक्सपान्शन. म्हणजे अगदी फ्युचर मध्ये तुम्हाला वाटलं की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय करायचं, एखादी फर्म आणखी आली पाहिजे, एखादी सर्व्हिस आणखी ऍड करू शकतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीची स्पेस अवेलेबल केली जाऊ शकते. त्यामध्ये मल्टिपल क्लायंट सुद्धा असतील, इंडस्ट्रीज असतील, म्हणजे ऑल थिंग्स तिथे ऍट ए टाइम तुम्हाला पॉसिबल आहे मिळणं. सो अँपल ट्रक अँड ऑफिस पार्किंग स्पेस ऑल्सो देअर. म्हणजे इथे तुम्हाला ऑफिस पार्किंग साठी सुद्धा प्रोव्हिजन केलेली असणार आहे. ओके. सो युटिलिटीज लाईक वे ब्रिज, कमर्शियल कॉम्प्लेक्स अँड डिझेल जनरेटर. म्हणजे काय की जे ट्रक्स येतात त्यांचं जर तुम्हाला वेट करायचं असेल तर ती सुद्धा सिस्टीम इथे असणार आहे. म्हणजे इथे डिझेल जनरेटर सारख्या सर्व्हिसेस सुद्धा मिळतील. सेक्युअर्ड प्लेस विथ सीसीटीव्ही. म्हणजे तुम्हाला इथे चोरी होण्याचे, थेफ्ट ज्याला आपण म्हणतो, तर ते चान्सेस फार कमी असतील कारण या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज असतील, हाय कंपाऊंड वॉल अँड फायर प्रोटेक्शन सिस्टीम ऑल्सो. कधी अचानक आग लागली तर तुम्हाला ती पण फायर प्रोटेक्शनची सिस्टीम म्हणजे ती सर्व्हिस पण तुम्हाला काय केली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल. जनरल ऍडिशनल फॅसिलिटीज लाईक मेंटेनन्स अँड वेस्ट मॅनेजमेंट ऑल्सो.
म्हणजे ऍडिशनल फॅसिलिटीज मध्ये काय की मेंटेनन्सच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर केलं जाईल, कारण इंडस्ट्रीज आहेत म्हणजे इंडस्ट्री मधून जे काही वेस्ट बाहेर निघणार आहे त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं जाईल, ते डिस्पॅच केलं जाईल. ओके, सो इथे तुम्हाला अशा पद्धतीने लॉजिस्टिक पार्क ऑफर्स प्रोव्हाइड करेल. नाव सी डीप वॉटर पोर्ट्स. आता डीप वॉटर पोर्ट्स मध्ये काय आहे बघा, पोर्ट इज युजली अन एरिया और प्लॅटफॉर्म. हा एक एरिया आहे डीप वॉटर पोर्ट, आणि तो एक प्लॅटफॉर्म आहे कशासाठी, एंटर्ड इनटू फ्रॉम द सी. म्हणजे तुम्हाला जर सी साठी एंटर अपेक्षित असेल तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो डीप वॉटर पोर्टचा बाय vessels, boats, ships, which also allows for protected staging and anchoring or docking for these ships to load and unload consignment and continue up towards its destination. म्हणजे अशी एक जागा तयार केली जाते की तुमच्या ज्या बोट्स आहेत, ज्या शिप्स आहेत, त्या डॉक म्हणजे काय की इथे त्या थांबू शकतात. ओके, जिथून तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये प्रोडक्ट लोड करू शकता, कार्गो ज्याला आपण म्हणतो लॉजिस्टिकच्या भाषेमध्ये. तर जो वाहून नेणारा माल आहे त्याला कार्गो म्हणतात, आणि तो आपण इथे बोटीमध्ये लोड करू शकतो किंवा तिथून तो आपण अनलोड सुद्धा करू शकतो. ज्या डेस्टिनेशनला तुम्हाला जायचंय त्या डेस्टिनेशनला लोड करून ती शिप काय होऊ शकते, मूव्ह होऊ शकते. दॅट प्लेस इज कॉल्ड डीप वॉटर पोर्ट. इज दॅट क्लिअर? So deep water port are also defined to be any port which has the capability to accommodate a fully loaded ship. Deep चा meaning असते आहे की डीप वॉटर पोर्ट जे आहेत ते अशा पद्धतीचे असतात की सगळ्याच पोर्ट मध्ये ती कॅपॅसिटी नसते बघा. जर पाणी खूप उथळ असेल तर खूप फुल लोड केलेले जर बोट असेल किंवा शिप असेल तर ते काय होऊ शकतं, ते खाली जाऊ शकतं. पण इथे जर खूप खोल असं पाणी असेल, डीप असेल, तर तुम्हाला काय होऊ शकतं की फुल लोड केलेलं शिप सुद्धा त्यावरून इझिली काय होऊ शकतं, मूव्ह होऊ शकतं. तिथे कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे ते डीप वॉटर पोर्ट्स अशा पद्धतीचे असतात. सो द टर्म डीप वॉटर पोर्ट इन्क्लुड्स ऑल कन्सर्न कंपोनंट्स which denote pipelines and pumping stations and also service platform. आता तुम्हाला माहिती आहे कुठलीही शिप जर तुम्ही पाठवताय तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही नेसेसरी मेंटेनन्स सर्व्हिसेस आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला ह्या स्टेशनला काय होतील की डीप वॉटर पोर्टवर तुम्हाला अवेलेबल केल्या जातील. कारण की इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉर्ट आउट केला जाईल. For the sake of safety measures, latest technology available are used in the construction and operations of the deep water port, which also impose economic, social, and environmental effects for national interest. म्हणजे याचे ऑपरेशन्स कसे आहेत तर यामध्ये सुद्धा लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केली जाते सेफ्टीसाठी. मग त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा त्याचे जे ऑपरेशन्स आहेत डीप वॉटर पोर्टचे ते टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन केले जातात. सो इथे आपल्याला काय केलं जातं की इकॉनॉमिक, सोशल आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स म्हणजे जाणवतात. म्हणजे काय की त्यांनी सगळ्याच गोष्टींचा उपयोग केलेला इथे. म्हणजे तुमचा नॅशनल इंटरेस्ट कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीचा बिझनेस करू इच्छिता, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इंटरेस्ट नुसार काय करू शकता की ह्या डीप वॉटर पोर्टची जी सर्व्हिस आहे ती घेऊ शकता. सो द कन्सर्न अथॉरिटी ऑफ द डीप वॉटर पोर्ट आर रिस्पॉन्सिबल ऑफ ऑइल स्पिल प्रिव्हेन्शन and containment and cleanup effect on oceanographic current pattern, potential dangers from waves, winds, weather and geological conditions. म्हणजे डीप वॉटर पोर्ट कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ऑइल स्पिल प्रिव्हेन्शन म्हणजे काय की तुम्हाला जे काही ऑइल रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने, आता सपोज ऑइल स्पिल होणं म्हणजे काय, ते गळायला सुरुवात झाली तर त्याच्यावर कशा पद्धतीचे काळजी आपण घेऊ शकतो किंवा क्लीनअप साठी काय करू शकतो, कंटेनमेंट अँड क्लीनअप साठी. इफेक्ट ऑन ओशनोग्राफिक करंट पॅटर्न म्हणजे सध्याचा जो पॅटर्न आहे, समुद्रशास्त्र ज्याला आपण मराठीत शुद्ध मराठीत म्हणतो, सायन्स जो है ओशन रिलेटेड, तो उसका पैटर्न कैसा होना चाहिए, करंट पॅटर्न कैसा है. तर इथे समुद्रशास्त्राचा अभ्यास करून त्या पद्धतीच्या प्रोव्हिजन्स काय केल्या जातात या डीप वॉटर पोर्टच्या थ्रू दिल्या जातात. मग त्याच्यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल समुद्रशास्त्राचा अभ्यास का करायचा आहे तर
तुम्हाला भविष्यात येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग डेंजर्स फ्रॉम वेव्स म्हणजे ज्या समुद्राच्या लाटा आहेत, त्यामुळे जर कधी काही प्रॉब्लेम फेस करावा लागला तर तो कसा सॉर्ट आउट करायचा, त्यासाठी आपण अगोदरच बघितले अगोदरच्या पॉइंटमध्ये की सेफ्टी मेजर्ससाठी त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. विंड्स आहेत, वारा असेल, वेदर किंवा जिओलॉजिकल कंडिशन्स आहेत, वेदरचा इम्पॅक्ट, तुम्हाला डायरेक्शन समजत नसेल तर तुम्ही अशा केसमध्ये टेक्नॉलॉजीच्या हेल्पने काय करू शकता, पुढे जाऊ शकता. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा किंवा अथॉरिटी डीप वॉटर पोर्ट कडे दिलेली आहे. ओके, सो एक्झाम्पल, द मेजर डीप वॉटर पोर्ट्स आर लोकेटेड ॲट कांडला, मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ॲट नावाशेवा, म्हणजे जी नावं दिली बघा, कोचीन, टुटिकोरिन, चेन्नई, इंदोर, विशाखापट्टणम, प्रदीप अँड कोलकाता. म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी डीप वॉटर पोर्ट्स आहेत तर त्याचे लोकेशन्स तुम्हाला दिलेत. म्हणजे मला वाटतं मुंबईत पण आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट, नावाशेवा, मोर्मुगियो, न्यू मँगलोर, कोचीन. हे जरा नावं थोडी प्रोनाउन्सिएशन साठी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं प्रोनाउन्सिएशन करू शकता. स्पेलिंग अगदी एवढे सगळे नाही सांगितले तरी चालेल. तुम्हाला मुंबई तर लक्षात राहण्यासारखं. मेजर डीप वॉटर पोर्ट कुठे, कांडला सुद्धा राहील, चेन्नई राहील. चेन्नईचे तुम्ही मूवीज वगैरे बघता की नाही, त्याच्यामुळे ही नावं, विशाखापट्टणम असेल, कोलकाता असेल, 2-3 नावं लक्षात ठेवायची. हायलाइट्स म्हणजे कुठले पॉइंट, हायलाइट पॉइंट्स काय आहे त्याचे, मॉडर्न डायव्हर्सिफाईड फॅसिलिटीज. ह्या पोर्टमध्ये तुम्हाला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या मॉडर्न आहेत. यूज फॉर लोडिंग अँड अनलोडिंग, प्रीमियर क्रुइज डेस्टिनेशन, स्किल लेबर फोर्स. आता यामध्ये 24 आवर ऍक्सेस म्हणजे 24 आवर तुम्हाला काय केली जाते, ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. सो डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर. आता dedicated freight corridor can be described as a network of railway lines dedicated for the movement of freight trains. म्हणजे ज्या काही गुड्स वाहून नेणाऱ्या ट्रेन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नेटवर्क तयार केलंय, म्हणजे रेल्वे लाईन्सचं. तर ते काय आहे, ते कुठल्या नावाने ओळखलं जातं, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर. फ्राईटचं मिनिंग, फ्राईट ट्रेन्स म्हणजे काय की गुड ट्रेन्स, ज्या की गुड्सला काय करतात, घेऊन जातात. ओके, so such dedicated freight corridors are separate from the passenger railway network and to ensure uninterrupted movement of the freight trains. त्यांच्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही याची प्रोव्हिजन केलेली असते बघा. म्हणजे आपल्या जनरल पब्लिक साठी ज्या काही ट्रेन्स जातात त्यांच्या ट्रेन्समुळे कुठलाही या नेटवर्क मध्ये डिस्ट्रप्शन येणार नाही याचा त्यांनी पुरेपूर काय केलेला असतो, या नेटवर्क मध्ये विचार केलेला असतो. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे ती विदाउट डिस्टर्बन्स काय असते, मूव्ह केली जाते ही ट्रेन. सो त्यामध्ये पुढे तुम्हाला बघायलाच मिळेल की त्यामुळे टाइम वाचतो किंवा स्पीडी सर्व्हिस तुम्हाला मिळते. सो रेल्वे ट्रॅक्स अंडर डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर आर ऑफन प्रोव्हाइडेड विथ द हायर व्होल्टेज ओव्हरहेड पॉवर लाईन दॅन दॅट ऑफ नॉर्मल पॅसेंजर रेल्वे नेटवर्क. म्हणजे हाय व्होल्टेज का वापरलं जातं, कारण की इथे फुल लोड केलेल्या जर ट्रेन असतील तर त्यांच्यासाठी जे काही हे तयार केले जातात, म्हणजे लाईन्स तयार केल्या जातात त्या हाय व्होल्टेज लाईन्स असतील किंवा हे जे नेटवर्क आहे स्ट्रॉंग असेल जनरल लाईन्स पेक्षा, जे की पब्लिक साठी आपण ट्रेन्स असतात. पण ह्या गुड्स साठीच्या ज्या ट्रेन्स आहेत त्यांचे हाय व्होल्टेज यूज करून त्यांनी काय केलेलं असतं की त्या पॉवर लाईन्स तयार केलेल्या असतात. सो दॅट फ्लाईट ट्रेन्स कॅन अटेन हायर स्पीड्स. त्यामुळे काय होतं की त्यांचा स्पीड हा हाय स्पीड असतो, त्या सहजासहजी थांबू शकत नाही बघा. त्यामुळे रेल्वेचे जे ऍक्सिडेंट होतात ते फार रेअर केसमध्ये अगदी, कारण त्यांचे टाइम फिक्स असतात. त्या टायमिंगला त्यांना सिग्नल वगैरे ह्या प्रोसेस खूप प्रॉपर फॉलो केल्या जातात. आता एखाद्याने जर टाइम माहिती असूनही त्याच्यात ट्रॅकवर जर जाऊन झोपला तर ती तुमची चूक आहे, त्याला रेल्वे काहीच करू शकत नाही, कारण ती स्पीडी असते, तिला अचानक ब्रेक लावता येत नाही. सो द डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर ऑपरेशन ऑफ इंडिया इज अ कॉर्पोरेशन रन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे ही एक कॉर्पोरेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, टू अंडरटेक प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ द डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर. म्हणजे ह्या ज्या काही रेल्वे लाईन्स आहेत
तर याचं सगळं प्लॅनिंग कोण करतं, तर इंडियामध्ये जे काही कॉर्पोरेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये, तर त्यांच्या थ्रू हे सगळं प्लॅनिंग, त्याचं डेव्हलपमेंट, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचा मेंटेनन्स, सगळ्या गोष्टी या फ्लाईट कॉरिडॉरच्या संदर्भात ते लोक डिसिजन घेतात. सो गोल्डन क्वाड्रिलॅटरल फ्लाईट कॉरिडॉर, अगेन वी हॅव टू सी दिस वन. The Indian Railway quadrilateral linking the four metropolitan cities of Delhi, Mumbai, Chennai, हे आपण बघितलं गोल्डन क्वाड्रिलॅटरल फ्लाइट कॉरिडॉर मध्ये. It is known as golden quadrilateral flight corridor. It has two diagonals. North south म्हणजे नॉर्थ साउथ मध्ये दिल्ली अप टू चेन्नई, ईस्ट वेस्ट कोलकाता अप टू मुंबई, ऍडिंग अप टू द टोटल रूटर लेंथ. त्याचा लेंथ दिलेला आहे 1,122 kilometers. It carries more than 55% of revenue earning. म्हणजे तुम्हाला ह्या फ्लाईट कॉरिडॉरचा काय उपयोग होतो, तर इंडियन रेल्वे जे आहे त्यांची जी ट्रॅफिक आहे त्यामधून तुम्हाला जो मिळणारा रेव्हेन्यू आहे, अर्निंग आहे, ते किती आहे, 55% आहे. तर त्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने स्पीडी ह्या लाईन्स तयार केल्या जातात, विदाउट डिस्ट्रप्शन स्पीड कसा मेंटेन करतात, त्यासाठी हाय व्होल्टेज लाईन्स बनवल्या जातात. ओके, सो बेनिफिट्स ऑफ डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर. मग याचे बेनिफिट्स काय आहे डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉरचे? इट इज एक्सक्लुसिव्हली यूज फॉर रनिंग फ्लाईट ट्रेन्स. ओके, सो दिस लीड्स टू फास्टर स्पीड अँड एफिशियन्सी इन ऑपरेशन. ऑब्विसली जर ह्या कॉरिडॉरचं अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं जातं तर इथे तुम्हाला स्पीडी सर्व्हिस मिळेल, किंवा तुमचे जे ऑपरेशन्स आहेत, ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते कसं असेल, एफिशियंट असेल, म्हणजे तत्परतेने केलं जाईल. इट फॅसिलिटेट्स रनिंग ऑफ लॉंगर अँड हेवियर ट्रेन्स. म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी आणि हेवियर ट्रेन्स म्हणजे काय, ऍट ए टाइम बल्क क्वांटिटी मध्ये हे प्रोडक्ट्स घेऊन जाऊ शकतात, हेवी लोड काय करू शकतात, घेऊ शकतात. सो इट फॅसिलिटेट्स रनिंग ऑफ लॉंगर अँड हेवियर ट्रेन्स. डिपेंडन्स ऑन रोड ट्रान्सपोर्ट इज डिक्रीज टू सर्टन एक्सटेंट ड्यू टू डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर. जर तुम्हाला एवढी इफिशियंट सर्व्हिस मिळत असेल रेल्वेची, तर तुम्ही ऑब्विसली इथे रोड ट्रान्सपोर्टचा विचार करणार नाही. तो काय केला जाईल, त्याच्याऐवजी रोड ट्रान्सपोर्टच्या ऐवजी काय केलं जाईल, ह्या डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर्सचा वापर केला जाईल. सो टू इट इन्शुअर गॅरंटीड ट्रान्सिट टाइम. म्हणजे त्यांचा फिक्स टाइम असतो की रिलायबल सर्व्हिस कशामुळे आहे की टाइम फिक्स आहे, क्विक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यामुळे ही सर्व्हिस रिलायबल आहे. ओके, सो इनलँड कंटेनर डिपॉट्स. आता इनलँड कंटेनर मध्ये काय दिलं बघा, की कंटेनर फ्लाइट स्टेशन इज कॉमन फॅसिलिटी made available for temporary storage of export import. Inland container depots. आता हे जे इनलँड कंटेनर डिपॉट्स आहेत याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर यामध्ये सांगितलंय की जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारा गुड्स आहेत त्यांचं टेम्पररी स्टोरेज इथे केलं जातं. आपण जे परमनंट म्हणजे सप्लाय होईपर्यंत आपण स्टोअर करून ठेवते इंडस्ट्री किंवा फर्म, त्याला आपण वेअर हाऊस म्हणतो. पण हे टेम्पररी स्टोरेज आहे, ते अशा पद्धतीच्या टेम्पररी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात इनलँड कंटेनर डिपॉट्स मध्ये. इथे इट इज अ कॉमन युजर कस्टम्स कंट्रोल फॅसिलिटी विथ पब्लिक अथॉरिटी स्टेटस, इक्विप विथ वेअर हाऊसिंग स्पेस, ॲडिक्वेट हँडलिंग इक्विपमेंट अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर ऑल्सो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं वेअर हाऊस आहे, त्याच्यासाठी सुद्धा स्पेस अवेलेबल केली जाते, वेल इक्विपमेंट्स तिथे यूज केले जातात, IT वापर केला जातो, आणि त्या पद्धतीने हे जे इनलँड कंटेनर डिपॉट्स आहेत त्याचा वापर करतात. CFS आणि ICD ह्या ज्या दोन कन्सेप्ट दिल्यात बघा, यामध्ये काय सांगितलंय, CFS म्हणजे कंटेनर फ्लाइट स्टेशन, इट रेफर्स टू वेअर हाऊस, म्हणजे याचाही वापर वेअर हाऊसिंग साठी करतात. ICD म्हणजे काय, इंटरलँड कस्टमर्स कॅन रिसीव पोर्ट सर्व्हिस मोर कन्व्हिनियंटली क्लोजर टू देअर प्रिमायसेस. म्हणजे याच्या थ्रू सुद्धा ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, पोर्ट सर्व्हिसेस आहेत, ICD काय करतं की पोर्ट सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करतं, आणि त्या कन्व्हिनियंटली कशामुळे आहेत,
क्लोजर टू देअर प्रिमायसेस, म्हणजे ज्या प्रिमाइसला तुमचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या नियर बाय लोकेशनला हे आयसीडी काय करतं, अशा पद्धतीच्या पोर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सो CFS and ICD provides an integrated platform for activities such as loading, unloading. तुम्हाला माहिती आहे की वेअर हाऊस असेल तर तिथे लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्टिंग, स्टफिंग. स्टफिंग मीन्स व्हॉट की पॅकिंग. डिस्टफिंग मीन्स अनपॅकिंग ऑफ कंटेनर्स. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स या CFS आणि ICDच्या थ्रू केल्या जातात. ओके, सो CFS आणि ICD that is service providers also extend value added services. जर ते अशा पद्धतीचं वेअर हाऊसिंग काय करतात की सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत ज्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, पॅकिंग किंवा अनपॅकिंग किंवा IT हँडलिंग इक्विपमेंट जे आहेत ते ॲडिक्वेट आहेत, IT इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे, तर ऑब्व्हियसली ते जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळे इन्क्लुडिंग कस्टम क्लिअरन्स. आता कस्टम क्लिअरन्स ही जी कन्सेप्ट आहे, इट इज द आर्ट ऑफ टेकिंग goods through the custom authority to facilitate the movement of cargo into export or import. इथे काय की ह्या कस्टम क्लिअरन्स मध्ये जो काही गुड्स आहेत तुमचे ते एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी काय केले जाते, मुवमेंट करण्यासाठी त्या कार्गोची याचा वापर केला जातो कस्टम क्लिअरन्सचा. हे काय आहे की ही एक अथॉरिटी आहे की ती कोणाच्या थ्रू प्रोव्हाइड केली जाते, कस्टम अथॉरिटी आहे ही. ओके, सो the custom clearance less than container so consolidation, refrigerator, warehousing, hub and spoke services. रेफ्रिजरेटर म्हणजे काय, तर इथे तुम्हाला काही प्रोडक्ट्स असे असतात बघा त्याला रेफ्रिजरेटरची गरज असते, अदरवाईज त्याच्या क्वालिटीवर इम्पॅक्ट होतो. म्हणजे या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत तर यामध्ये सगळ्या टाईपच्या प्रोव्हिजन केलेले आहेत. कस्टम क्लिअरन्स सहित तुम्हाला रेफ्रिजरेटर वेअर हाऊसिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं या CFS आणि ICD सर्व्हिस प्रोव्हायडरच्या थ्रू. ओके, so the main difference between CFS and ICD is that CFS is an off-dock facility located near the service port. म्हणजे काय की CFS काय आहे तर सर्व्हिस पोर्टच्या नियर बाय लोकेशनला हे CFS म्हणजे वेअर हाऊसिंगच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. सो while an ICD is generally located in the hinterland. तर ह्या ज्या दुसऱ्या टाईपच्या सर्व्हिस आहेत ICD त्याला आपण काय म्हणतो की तुमचा जो समुद्र किनारा आहे त्याच्या मागचा पार्ट जो असतो तो त्याच्यासाठी त्या सर्व्हिससाठी प्रोव्हाइड केला जातो ICD साठी. हिंटरलँड म्हणजे काय की हिंटरलँड मीन्स इंटेरियर एरियाज, म्हणजे तुमच्या पोर्टच्या आतला जो पार्ट आहे आणि किनाऱ्याच्या मागचा पार्ट आहे. ओके, सो तिथल्या पार्ट मध्ये हे ICD सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे इथे काय करू शकतो आपण, पोर्ट सर्व्हिसेस म्हणजे रिसिप्ट काय केलं जाऊ शकतं इथे की तुमचे जे गुड्स आहेत ते रिसीव्ह करण्याचं काम केलं जातं प्रिमायसेसच्या अगदी नियर बाय लोकेशनला. ओके, so since CFS is an off-dock facility located near servicing ports and it helps in decongesting the port by shifting cargo and custom related activities outside the port area. म्हणजे जे काही पोर्टच्या सर्व्हिसेस आहेत CFSच्या थ्रू दिल्या जाणाऱ्या तर त्यामध्ये कस्टम रिलेटेड ऍक्टिव्हिटीज केल्या जातात पोर्ट एरियामध्ये, आउटसाइड द पोर्ट एरिया म्हणजे पोर्ट एरियाच्या बाहेरच्या बाजूला ह्या कस्टम रिलेटेड ऍक्टिव्हिटीज CFSच्या थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात. However, functionally there is no distinction between ICD and CFS. म्हणजे त्या दोघांमध्ये फारसा फरक नाही, त्या दोघांच्या सर्व्हिस ज्या आहेत त्या जवळपास सेम सिमिलर आहेत. ओके, सो सी दिस डायग्राम. Functions of ICDs and CFS: receipt and dispatch, delivery of containers. म्हणजे डिलिव्हरी जी आहे रिसिप्ट करणं किंवा डिस्पॅच करणं. रिसिप्ट अँड डिस्पॅच म्हणजे दोन्ही पार्ट केला जातो इथे. कार्गो रिलेटेड डिलिव्हरी केली जाते कंटेनर्सची, स्टफिंग डिस्टफिंग केलं जातं. म्हणजे काय कामं करतात हे CFS आणि ICD. कस्टमर क्लिअरन्स केला जातो म्हणजे इथे एक्सपोर्टची एक्सपोर्ट इम्पोर्टची जी काही मुवमेंट आहे कार्गोची ती सुद्धा केली जाते. म्हणजे तुम्हाला
टेम्पररी स्टोरेज ऑफ कार्गो अँड कंटेनर्स, म्हणजे जर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तो लोड अनलोड करत नाही आहात, पॅकिंग अनपॅकिंग करत नाही आहात, तोपर्यंत तो स्टोअर करून ठेवणं ही सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आयसीडी आणि सीएफएस कडे असेल. मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ कंटेनर युनिट्स, म्हणजे याचा काही मेंटेनन्स असेल कंटेनरचा, कंटेनर युनिट्सचा, तर तोही या सीएफएस आणि आयसीडी थ्रू सॉल्व्ह केला जाऊ शकतो. ऍडव्हान्टेज काय? टेम्पररी वेअरहाऊस, यूज ॲज कस्टम क्लिअरन्स, develop better relations, reduce congestion at ports and increase business transaction. याच्या थ्रू आपण ट्रान्झॅक्शन करतो, कस्टम क्लिअरन्स करतो, म्हणजेच काय आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शन करतो. ओके, सो डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय? रिक्वायर स्पेस, याच्यासाठी थोडी जास्त स्पेस अपेक्षित आहे, जेवढी की इथे तुम्हाला आढळत नाही. क्रिएट्स ऍडिशनल कॉस्ट, ह्याची जी कॉस्ट आहे ती ऍडिशनल कॉस्ट म्हणून ऍड केली जाते, म्हणजे आपले काय होते? ती कॉस्ट इन्क्रीज होते. रिक्वायर्स मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, यांना मटेरियल हँडलिंग साठी इक्विपमेंटची गरज आहे. काय काय रिक्वायरमेंट त्यांच्या आहे? स्पेस आहे, मटेरियल हँडलिंग आहे, शिवाय ते ऍडिशनल कॉस्ट लावली जाते आणि ट्रेन स्टाफची इथे गरज आहे. ओके, सो मॅरीटाईम लॉजिस्टिक, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट दिल्यात बघा, तुम्हाला वाचूनही समजतील, तरी सुद्धा आपण थोड्याशा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मॅरीटाईम ट्रान्सपोर्ट इन्व्हॉल्व्स द शिपमेंट ऑफ गुड्स. प्रत्येक ठिकाणी बघा आपण फक्त लॉजिस्टिकचा विचार करतो, इथे शिपमेंट कशी केली जाईल, आपण लॉजिस्टिकल पार्क्स मध्ये आहोत की कशा पद्धतीच्या प्रोव्हिजन ह्या पार्क मध्ये केल्या जातात. आता मॅरीटाईम लॉजिस्टिक ही कन्सेप्ट काय आहे? मॅरीटाईम ट्रान्सपोर्ट इन्व्हॉल्व्स द शिपमेंट ऑफ गुड्स, म्हणजे आपण जी काही शिपमेंट करतो कार्गोची, गुड्सची, अँड पीपल बाय सी अँड अदर वॉटरवेज, म्हणजे लोकांसोबत तुम्ही गुड्स पण पाठवणार आहात, असं म्हणजे फक्त गुड्स पाठवू शकताय. तर ह्या मॅरीटाईम लॉजिस्टिक मध्ये अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. मोर दॅन 80% ऑफ वर्क ट्रेड इज कॅरीड आउट बाय सी, जे बऱ्याच, जेवढा आपला बिझनेस आहे त्याच्यापैकी आपला 80% बिझनेस हा या पद्धतीने म्हणजे सीच्या थ्रू केला जातो. कॉन्स्टिट्युटिंग बाय फार द मोस्ट इम्पॉर्टंट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स, म्हणजे बऱ्याच दूरच्या याच्यापर्यंत, म्हणजे फॉरेन कंट्रीज पर्यंत आपण आपले प्रोडक्ट्स पाठवू शकतो. त्याच्यासाठी आपण हा जो वे आहे सीच्या थ्रू आपण काय करू शकतो? अरेंज करू शकतो, आणि अशा पद्धतीने जवळजवळ 80% व्यापार आपला चालतो. So maritime logistics has been traditionally regarded as the primary means of transporting parts and finished goods. म्हणजे फक्त फिनिश गुड्स नाही जात, तर याच्या थ्रू काही पार्ट्स पण पाठवले जातात. आता काही मशीन पार्ट्स असतात, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की एखादी कार आहे, कार बनवण्यासाठी वेगवेगळे पार्ट्स लागतात, मग त्यातले काही पार्ट्स आपल्याकडे जर तयार होत असतील तर ते सुद्धा आपण या ट्रान्सपोर्टच्या दरम्यान काय करू शकतो? पाठवू शकतो. रेडी प्रोडक्ट्स पण पाठवू शकतो. सो मॅरीटाईम लॉजिस्टिक इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग अँड परफॉर्मन्स ऑफ सेंडिंग अ शिपमेंट बाय सी अँड अदर वॉटरवेज फ्रॉम पॉइंट ऑफ ओरिजिन टू अ पॉइंट ऑफ डेस्टिनेशन अँड दॅट टू ॲट अ रिझनेबल कॉस्ट. हे सगळं कशा पद्धतीने होतं? म्हणजे जेव्हा शिपमेंट केली जाते एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या पार्टची, तर या वॉटरवे मध्ये काय केलं जातं? पॉइंट ऑफ ओरिजिन, म्हणजे जिथून तुम्ही लोड करणार आहात ते अनलोड कुठल्या डेस्टिनेशनला करणार आहात, हा सगळा जो पार्ट आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अतिशय रिझनेबल कॉस्ट मध्ये केल्या जातात. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय बेस्ट असतो. लक्षात आलं? मॅरीटाईम लॉजिस्टिक. इंट्रोडक्शन ऑफ कंटेनरायझेशन रिव्होल्युशनाइज maritime transport. Maritime industry plays a crucial role in transportation of cargo across the world. म्हणजे इथे कंटेनरायझेशन हा जो पार्ट दिला, इट इज अ फॉर्म ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. इंट्रोडक्शन ऑफ कंटेनरायझेशन रिव्होल्युशनाइज म्हणजे काय? की याची उत्क्रांती झाली. मॅरीटाईम ट्रान्सपोर्ट जो आहे, तर मॅरीटाईम इंडस्ट्री प्लेज अ क्रुशियल रोल इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्गो अक्रॉस द वर्ल्ड. म्हणजे ही नवीन कन्सेप्ट मार्केटमध्ये आली, मॅरीटाईम ट्रान्सपोर्ट, अँड वन ऑफ द मेजर कन्सर्न ऑफ मॅरीटाईम इंडस्ट्री इज द रायझिंग पायरेट अटॅक्स. आता समुद्रावर सुद्धा पायरेट अटॅक्स होतो, म्हणजे काय की आपण जसं थेफ्ट म्हणतो, जनरल याच्यामध्ये चोरी झाली तर, आणि जे काही समुद्रावर चोरी करणारे लोक आहेत, दॅट मीन्स इट इज कॉल्ड पायरेट अटॅक्स. वन ऑफ द मेजर कन्सर्न ऑफ मॅरीटाईम इंडस्ट्री
इज द रायझिंग पायरेट अटॅक्स. इथे खूप जास्त प्रमाणामध्ये काय केले जाते, लुटारू असतात किंवा त्यांच्याकडून काय केले जाऊ शकते, एखाद्या शिपची लूट केली जाऊ शकते. सो ह्या मॅरिटाईम लॉजिस्टिक तुम्हाला समजलं असेल तर आता आपण पुढचा पार्ट बघूया. डबल स्टॅक कंटेनर्स. त्याची डायग्राम बघा. डबल स्टॅक कंटेनर तुम्ही असं बघितलंय एका म्हणजे हे जे काही रेल्वे ट्रॅक दिसतो त्याच्यावर तुम्हाला एकावर एक दोन डबे दिसत आहेत, डबल ट्रॅक कंटेनर. लक्षात तुम्ही अशा बघितलेल्याही असतील स्वतः, म्हणजे डोळ्यांनी पण बघितलेल्या असतील तुमच्या, कशा पद्धतीने मालवाहतूक केली जाते. सो डबल स्टॅक कंटेनर is a form of intermodal freight transport where two containers are stacked on rail cars. ह्या रेल कार्स आहेत आणि त्याच्यावर दोन काय केलेले आहेत, हे कंटेनर आहेत ज्याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं, पण कार्गो म्हणजे तुमचे गुड्स वाहून नेले जाऊ शकतात, म्हणजे ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात. ओके, सो the concept of double stack container was introduced in North America in 1984. आता नॉर्थ अमेरिकेमध्ये सगळ्यात सुरुवातीला ही डबल स्टॅक कंटेनरची काय आली, कन्सेप्ट आली 1984 ला. So however in India the first double stack train was from Jaipur Pipavav route which became operational in March 2006. म्हणजे जयपूर पिपावाव रूट जो आहे तिथे याचं ऑपरेशन पहिल्यांदा 2006 ला, मार्च 2006 ला सुरू झाला. Using double stack technology, a freight train of a given length can carry roughly twice as many containers, sharply reducing cost per container. म्हणजे इथे कॉस्ट रिड्यूस करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. द डबल स्टॅक कंटेनर सर्व्हिस इज एक्सपेक्टेड टू बूस्ट द ट्रान्सपोर्टेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट गुड्स. म्हणजे याच्या थ्रू आपण गुड्स एक्सपोर्ट पण करू शकतो आणि इम्पोर्ट पण करू शकतो. ओके, so at present Indian Railways carries an estimated 34 million tons of goods in double stack trains. जे इंडियन रेल्वेज ज्या आहेत त्याचं किती कॅरी करू शकतात त्याचं एस्टिमेशन काय आहे, तर 34 मिलियन टन्स गुड्सच्या डबल स्टॅक ट्रेन्सच्या थ्रू काय करू शकता, तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता. युनिट ट्रेन्स काय प्रकार आहे बघा, तुम्हाला दिसतोय हा पिक्चर, याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने युनिट वाईज प्रोडक्ट्स ते पाठवतात. युनिट ट्रेन्स ज्याला म्हणतो. युनिट ट्रेन ऑल्सो नोन ॲज ब्लॉक ट्रेन. कधी कधी क्वेश्चन ब्लॉक ट्रेन वर येईल, तुम्ही म्हणाल मॅडम हे शिकवलेलंच नव्हतं. इट इज अ ट्रेन इन विच ऑल कार्स कॅरी द सेम कमोडिटी. यामध्ये कशा पद्धतीने सेम कमोडिटी म्हणजे प्रत्येक युनिट मध्ये सेम कमोडिटी आहे. and are shipped from the same origin to the same destination. इथे मध्ये कुठेही स्टॉप नाही घेत ट्रेन. तुम्हाला माहिती आहे की जिथून ओरिजिन म्हणजे लोकेशन कुठलं आहे आणि कुठून जाणार आणि कुठल्या शेवटचं त्याचं स्टॉप आहे तिथपर्यंत काय करेल, त्या लास्ट डेस्टिनेशन पर्यंत ही ट्रेन जाईल विदाउट बिंग स्पीड अप ऑर स्टोअर्ड इन रूट. म्हणजे कुठल्याही पद्धतीने इथे रूट मध्ये काही चेंजेस होणार नाही. दिस सेव्ह टाइम अँड मनी. इथे पैसाही वाचेल, कमोडिटी जे सेम कमोडिटीज आहे, जे सेम टाईपचे गुड्स आहेत ते या युनिट ट्रेनच्या थ्रू काय केले जातात, खूप कमी वेळामध्ये घेऊन जातात ते. ॲज वेल ॲज द हॅसल, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा वाद इथे होत नाही, डिले होत नाही, कन्फ्युजन होत नाही. अशा पद्धतीने असेंब्लिंग अँड डिसअसेंब्लिंग ट्रेन्स ॲट रेल यार्ड्स, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स या युनिट ट्रेन मध्ये आहेत. It also enables railways to compete more effectively with road and water transport. However, unit trains are economical only for high volume customers. High volume customers म्हणजे काय की जास्त प्रमाणामध्ये जिथे डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे ज्या मार्केटची, तिथे तुम्ही काय करू शकता की युनिट ट्रेनचा वापर करू शकता. युनिट ट्रेन्स आर युजली यूज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ बल्की गुड्स. म्हणजे बल्की गुड्स मध्ये कुठले गुड्स येतात, कोल, आयर्न, क्रूड, कार्स, ह्या पद्धतीचे प्रोडक्ट्स किंवा कमोडिटी आपण काय करू शकतो, युनिट ट्रेनच्या थ्रू पाठवू शकतो. त्यानंतर आता कोल्ड चेन स्टोरेज. किती कन्सेप्ट आहेत बघू देत आपण. एवढी एक कन्सेप्ट झाली की आपण थांबूया.
कोल्ड चेन स्टोरेज म्हणजे काय आहे? कोल्ड चेन इज अ लॉजिस्टिक सिस्टम that provides a series of facilities for maintaining ideal temperature and storage condition. म्हणजे कोल्डचं मिनिंगच आहे, तुम्हाला कोल्ड मध्ये लक्षात येईल की ही कुठली लॉजिस्टिकल सिस्टीम आहे that provides a series of facilities just like maintaining ideal temperature storage condition for perishable from the point of origin to the point of consumption in supply chain. मला जेव्हा एखादा प्रोडक्ट सप्लाय करायचा आहे तर तो सप्लाय करताना त्या प्रोडक्टची कॅटेगरी जर पेरिशेबल प्रोडक्ट्स आहेत, खराब होणारे प्रोडक्ट्स आहेत, तर ही कोल्ड चेन लॉजिस्टिक सिस्टीम काय करते की ही कोल्ड फॅसिलिटी म्हणजे काही टेम्परेचर मेंटेन करण्याची, टेम्परेचर स्टोरेज करण्याची जी काही कंडिशन्स किंवा जे काही कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे त्या पद्धतीचं टेम्परेचर ते अलाव करतात त्या पेरिशेबल प्रोडक्ट्सला आणि त्या पद्धतीने त्याची क्वालिटी खराब होऊ नये म्हणून प्रयत्न केले जातात आणि अशा पद्धतीने तो प्रोडक्ट सप्लाय केला जातो. ही एक फॅसिलिटी आहे लॉजिस्टिक सिस्टीमच्या थ्रू प्रोव्हाइड केलेली कोल्ड चेन लॉजिस्टिकल सिस्टीम दॅट इज कॉल्ड. सो कोल्ड चेन हेल्प्स इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ टेम्परेचर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स. काही प्रोडक्ट्स टेम्परेचर जरा जरी उपर नीचे काही झाला बदल की त्याची क्वालिटी खराब होते, मग त्यांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी या कोल्ड चेनचा उपयोग होतो ट्रान्सपोर्टेशन करताना. इट इज यूज्ड टू एक्सटेंड अँड इन्शुअर द शेल्फ लाईफ ऑफ प्रोडक्ट्स such as fresh agricultural produce, frozen food, chemicals, vaccines and pharmaceutical drugs. Most of them तुम्हाला माहिती की मेडिसिन्स जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी अशा पद्धतीची कोल्ड चेन फॅसिलिटी घेणं गरजेचं आहे, कारण टेम्परेचरचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो. कारण प्रत्येक मेडिसिनच्या वर लिहिलेलं असतं बघा की सर्वसाधारण किती टेम्परेचरला तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता. जर ते टेम्परेचर कमी अधिक झालेलं असेल तर त्याचा आतला जो काही क्वालिटी आहे त्यामध्ये फरक होतो. कधी कधी पॉइझन सुद्धा तयार होतात. केमिकल्स आहेत त्यांना सुद्धा एका प्रॉपर टेम्परेचर मध्ये मेंटेन ठेवावं लागतं. किंवा तुमच्या जी लस आहे, लस तुम्ही ज्या घेता की नाही, पल्स पोलिओ असेल किंवा अदर ज्या काही छोट्या मुलांना दिल्या जाणाऱ्या लस आहे लसीकरण, तर ते सुद्धा काय केलं जातं, त्यांचे असे ड्रम्स असतात बघा. ती लोक जेव्हा तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरवर जाता सर्व्हिस घेण्यासाठी लस टोचण्यासाठी छोट्या लहान मुलांना, तर ते सुद्धा बाजूने त्याला बर्फ ठेवलेला असतो आणि मध्ये ते मेडिसिन ठेवलेलं असतं. मेडिसिन एवढंच असतं पण त्याचा तो ड्रम असतो ना तो एवढा असतो. म्हणजे प्रॉपर टेम्परेचर मेंटेन करूनच ती वॅक्सिन किंवा ती लस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. अदरवाईज काय होऊ शकतो, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, बेनिफिट मिळण्याऐवजी तुम्हाला लॉस होऊ शकतो. सो ही कोल्ड चेन स्टोरेज फॅसिलिटी अशा पद्धतीने दिली जाते. कोल्ड चेन शुड नेव्हर बी ब्रोकन. A well-organized cold chain reduces spoilage, retain the quality of the products. The cold chain logistic infrastructure consists of pre-cooling facilities, cold storage, refrigerator carriers, packaging, warehousing. म्हणजे हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोल्ड चेनचं त्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज असतात, तर प्री कुलिंग फॅसिलिटी असते, कोल्ड स्टोरेज असतं, पॅकेजिंगची फॅसिलिटी असते. म्हणजे सपोज ते आता बाजूने बर्फ ठेवलेला आहे तर त्याला पॅकिंग कसं असलं पाहिजे, रेफ्रिजरेटर कॅरियर्स असतात त्याच्यासाठी, वेअर हाऊसिंग असतं ज्यामध्ये तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता त्या टेम्परेचरला. सो अबाउट 30% ऑफ द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ग्रोन इन इंडिया get wasted annually due to the insufficient and cold storage facility. And only 2% of India products get cold storage facility in contrast to 50% in China and 80% of in Europe and North America. बघा आता annually आपला जो लॉस होतो इंडियामध्ये तर इनसफिशियंट कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी असल्यामुळे होतो. बरेचसे जे काही फ्रुट्स आहेत ते खराब होण्यामागे किंवा व्हेजिटेबल्स खराब होण्यामागे हे रिझन आहे. ही फॅसिलिटी आपल्याकडे फार कमी इनसफिशियंट आहे. सो ओनली 2% ऑफ इंडियाज प्रोडक्ट्स गेट कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी. म्हणजे आपण त्या फॅसिलिटीचा फक्त 2% वापर करतो आणि चायनामध्ये 50% केला जातो. त्याच्या जर कंपॅरिझनने पाहिलं तर युरोप आणि नॉर्थ अमेरिका ही सगळ्यात पुढे, ही फॅसिलिटी सगळ्यात जास्त ती लोक वापरतात 85%. सो व्हॉट इज कोल्ड चेन लॉजिस्टिक असा क्वेश्चन जर आला तर इन शॉर्ट तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. लॉजिस्टिक प्लस टेम्परेचर कंट्रोल and refrigeration is equal to cold chain logistic. That's all. Okay. So advantage काय आहे? Reduce cost due to adequate availability of the product. Second thing, improve product integrity.
आता यामध्ये कंटिन्युटी तुम्हाला मिळाली पाहिजे. इम्प्रूव्ह प्रोडक्ट इंटिग्रिटी म्हणजे काय, की तुम्हाला तो जो फ्लो आहे त्या प्रोडक्टचा, म्हणजे खराब झाले म्हणून तिथे गॅप आला असं नको व्हायला. म्हणून तुम्हाला कोल्ड चेन स्टोरेज फॅसिलिटी काय करते, की त्या प्रोडक्टची इम्प्रूव्हमेंट करते, क्वालिटी कंटिन्युअस काय करते, बेटर ठेवण्याचा प्रयत्न करते. रिड्यूस कॉस्ट ड्यू टू ॲडिक्वेट अवेलेबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे यामुळे काय होतं, कॉस्ट रिड्यूस केली जाते. तुम्हाला जर प्रोडक्ट अवेलेबल केला जातो वेळच्या वेळी, तर तुम्हाला रिड्यूस केली जाते कॉस्ट. इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑल्सो, कारण की तुम्हाला प्रोडक्ट्स काय करतात, ते राईट टाइमला राईट कंडिशन मध्ये तो प्रोडक्ट अवेलेबल होतो. तुम्हाला खूप तहान लागली बघा आणि तुम्ही पाणी प्यायला गेलात, साधं सिंपल जनरल आहे. राईट टाइम कुठला आहे, की तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे आणि कंडिशन कशी, त्या वॉटरची खूप घाण आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला सॅटिस्फाईड वाटेल का? तसंच सेम इथे आहे. कुठल्या प्रोडक्टची तुम्हाला खूप गरज आहे ज्या मोमेंटला, त्या मोमेंटला तो क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला मिळाला तरच कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळेल. रेड्यूस वेस्टेज अँड रिटर्न्स ऑफ एक्सपायर्ड स्टॉक. म्हणजे इथे तुम्हाला एक्सपायर्ड स्टॉक जो आहे तो परत रिटर्न करता येतो, त्यामुळे वेस्टेज जे आहे काय होतं, कमी केलं जातं. ओके. डिसएडवांटेज काय आहे, की इट इज सुटेबल फॉर लार्ज एंटरप्राइजेस विथ हाय इन्व्हेस्टमेंट अँड मेंटेनन्स कॉस्ट. आता लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहेत, एंटरप्राइज आहेत, तर त्यांच्यासाठी हे सुटेबल आहे. त्यांचा बिझनेस मोठा आहे, हाय इन्व्हेस्टमेंट आहे, तर ही स्टोरेज फॅसिलिटी ते घेऊ शकतात. मोर बिझनेस युजिंग कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी will encounter issues with accessibility. If the storage facility is not located near to where and your stock needs to be transported to. म्हणजे काय, की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतंय, तुमच्या फर्मची लोकेशन काय आहे, ट्रान्सपोर्टेशन कुठे करायचंय, जिथे करणार आहात त्या प्लेसला पण तुम्हाला काय करावं लागेल, की ती प्रोव्हिजन करावी लागेल. ज्या डेस्टिनेशनला तुमचं प्रोडक्ट जाणार आहे, तुम्ही इथून कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी वापरली, तिथे गेल्यानंतर अचानक नॉर्मल टेम्परेचरला तो प्रोडक्ट ठेवला तर कदाचित तो खराब होईल. मग हे सगळं अरेंज करावं लागतं तुम्हाला. रेफ्रिजरेटर ट्रक अरेंज करावे लागतात आणि ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस जेव्हा ही अरेंजमेंट केली जाते तेव्हा त्याची ऍडिशनल कॉस्ट त्यावर लावली जाते. सो ही एक्स्ट्रा कॉस्ट तुम्हाला परवडणारी नसते. ओके. सो कोल्ड चेन फॅसिलिटी वुड नॉट वर्क इफ देअर इज अ पॉवर शॉर्टेज इन पर्टिक्युलर एरिया. आपल्याला जर टेम्परेचर मेंटेन करायचं तर पॉवरची आपल्याला गरज आहे. पॉवर शॉर्टेज जर असेल त्या एका एरियामध्ये तर तुम्ही तिथे ही फॅसिलिटी घेऊ शकत नाही कोल्ड स्टोरेजची. समजलं इथपर्यंत? म्हणजे अशा पद्धतीने हे मॉडर्न लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करू शकता, इफिशियंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता, कस्टमरला इन टाइम सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता आणि तुमची जी कॉस्ट आहे ती रेड्यूस करू शकता. त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्या फॅसिलिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत, की लोडिंग अनलोडिंग कसं करणार, डीप वॉटर पोर्ट कशासाठी उपयोगात आणले जातात, किंवा मॅरीटाईम लॉजिस्टिक काय आहे, गोल्डन क्वाड्रिलॅटरल काय आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. तर तुम्ही अगदी व्यवस्थित वाचलात ना की तुम्हाला कधीही विचारलं तरी सांगता येईल. तर त्यामध्ये फार एक्सप्लेन करण्यासारखं नाही, त्याचे फीचर्स दिलेले आहेत. ओके. सो इथे आपला हा चॅप्टर, सेकंड चॅप्टर जो आहे 4th युनिटचा संपलेला मॉडर्न लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्या खाली तुम्हाला काही क्वेश्चनरी दिलेली आहे, तर ती क्वेश्चनरी कृपया तुम्ही असाइनमेंट मध्ये सोडवा. मॅच द फॉलोइंग हे राईट शॉर्ट नोट्स आहेत. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स. ओके. सो इथे तुमचा संपलेला आहे हा चॅप्टर. आपण पुढचा 3rd चॅप्टर पुढच्या लेक्चरला घेऊया, लॉजिस्टिक आउटसोर्सिंग. सो आपण आता इथे थांबूया. सो थँक्यू सो मच.